मॅचला करूया सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला गुरु पवार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर तयार होतोय. मॅच पाहायला गेलं तर 3 ओव्हरचे असेल आणि प्रत्येकी ओव्हरमध्ये 5 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅचला करूया सुरुवात. जो संघ विजय होईल तो मात्र डफळवाडी संघासोबत 2 हात करणार आहे. माफी असावी, तो मात्र सेमीसाठी पात्र ठरेल याची देखील नोंद घ्यायची आहे. जो संघ विजय होईल तो मात्र आपण पाहतोय सेमीसाठी पात्र ठरेल याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल, सागर टू बॅटर, धर्मेंद्र पवार. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा, अगदी बायच्या स्वरूपाची आपण पाहतोय. ही धाव येते, पंच देखील कळवतायत. लेग बायच्या स्वरूपाची ही धाव येणार आहे आणि या लेग बायच्या स्वरूपाच्या धावेने संघाचं खातं देखील खोलत आहे. जळव असंघाच्या मॅचेस पाहिल्या तर जळव संघाच्या मॅचेस पाहिल्या तर लो स्कोरिंग मॅचेस त्यांनी देखील डिपेंड केले. तर जाऊयात मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार आपण पाहतोय पटकावला जातोय पुन्हा एकदा विजय सपकाळ यांच्या माध्यमातून. प्लीज यायचं आहे विजय सपकाळ आणि हा पुरस्कार देखील स्वीकार करायचा आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या मानाचं मेडल जे तुम्हाला दिलं जाईल. वाईट बॉल येतोय, वाईटनी संघाची धावसंख्या इन्क्रीज होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. गुरुच्या बॅट मधून रनर मध्ये आला आणि त्याला सरळ फेकून दिलाय सीमारेषे पार. फरार धमाका गुरुचा ब्रँडेड फटका येतोय 6 धाव्यांसाठी. 6 धाव्यांची संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज चौकार असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि या चौकारांची संघाची धावसंख्या बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागील 2 चेंडू 2 मोठे फटके पाहायला मिळाले गुरुच्या बॅट मधून. पुन्हा त्या फटका खेळला जातोय. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक काय फील्ड करतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 13 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 4 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. तर या ओव्हर मधील एक शेवटचा चेंडू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार. बैठा फटका खेळायचा होता. यावेळी मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय, बिंदी गेंद पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 13 धावा आपण पाहतोय. त्याला जास्त वेळ घेऊ नका, लगेच स्पीडअप घ्यायचं आहे. बॉलिंग मार्क वरती रोहित सोमारडे. बैठा फटका रोहितच्या या चेंडूवरती काय लाजवाब देखना सुरेख फटका लगावलाय गुरु पवारने. अजून एक मॅक्सिमम या चेंडूला मात्र पाठवून दिलाय स्टेशनच्या दिशेने. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. मागील 2 मॅचचा विचार केला तर स्वस्तात माघारी जात होता. मागील मॅचचा विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये माघार नाहीये.
या मॅच मध्ये धावा मी बनवणार हे तो सांगून देतोय, कारण की मॅच खूप महत्वाची आहे, त्याला देखील माहिती आहे. पहिला बॉल षटकारांशी स्वागत, दुसरा चेंडू समोर गुरु पवार त्याच आक्रमक स्टाईलने. अजून एक चेंडू अकूट टप्प्याचा खेचून आणला जातोय. वन बाव चेंडू सीमारेषे पार येतोय, चौकार. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु लेन थोडीशी खराब होती आणि त्याचाच फायदा घेत असताना गुरुच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार येतोय. या चौकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 23 रन ऑन स्कोर बोर्ड. जो संघ विजय होतो मात्र सेमीसाठी पात्र ठरेल याची देखील नोंद घ्यायची आहे. रोहित पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गुरु पवार व धर्मेंद्र पवार यांनी जर षटकार खेचला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. हे कॅश प्राइज इथून पुढे लागणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आता रोहित आणि त्याचा चौथा चेंडू फेस करणार धर्मेंद्र पवार. हवी वाईड बॉल येतोय, थोडंसं दडपण असेल, प्रेशर असेल, कारण की पहिल्या 3 चेंडूवरती खरपूस समाचार घेतला रोहित सोमर्डेचा. गुरु पवारांसमोर तितक्याच ताकदीचा पुन्हा एकदा धर्मेंद्र पवार देखील आलाय. तो मागील 2 हंगामाचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळत आला असा मात्र आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा सितारा धर्मेंद्र पवार स्ट्रायकिंग एंड वरती. फटका तर खेळलाय, चेंडू हवेमध्ये, यावेळी बॅकफूट वरती राहतील क्षेत्ररक्षक. चेंडू फील्ड करतायत, फेकी करतायत, 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत आणि या 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल, हेलिकॉप्टर उडवलंय आणि यावेळी सागरच्या हातामध्ये लँड होत आहे. फटका तर चांगला होता परंतु इलिमिनेशन थोडंसं कमी आणि या कारणास्तव मात्र आता खेळ संपला जातोय. खेळी संपुष्टात येते धर्मेंद्र पवारची पहिली विकेट माघारी. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बोर्ड. बॉलिंग मार्क वरती आता अनिकेत येतोय. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे आणि धर्माच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी फलंदाज पाहायला गेलं तर संतोष पवार जे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. स्ट्रायकिंग एंड अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सेफ पोस्टला जातोय. या चेंडूवरती देखील धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या इन्क्रीज होते. संघाची धावसंख्या बढती घेते, जाऊन पोहोचले 29 रन. एक बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. चांगली झेल पकडली जाते. गोलंदाजी करत असताना चेंडू फेकी केला, तदनंतर चेंडूवरती नजर जमवली, अवघड मांडलं जातं परंतु ते त्यांना सोपं करून दाखवलं आणि घेतला आपण पाहतोय. कारण की जो फ्लो असतो गोलंदाजी चेंडू रिलीज झाल्यानंतर तदनंतर स्वतःला आवरणं, थोडंसं स्वतःला कंट्रोल करणं हे अवघड जात असतं परंतु अनिकेत आपण पाहतोय फ्लेक्सिबल आहे. लगेच स्वतःला कंट्रोल केलं, चेंडूपर्यंत पोहोचला गेला, चेंडूवरती नजर ठेवली, कॅच कंप्लीट देखील केली. खासियत आहे अनिकेतची म्हणजे विकेटचं पतन. गुरु पवार एक चांगला खेळ करून माघारी येतोय. टाळ्यांचा आवाज देखील सांगतोय गुरु पवारची खेळी कशी राहिली आहे.
दुसऱ्या चेंडूवरती गुरु पवार बाद आणि त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. पवार कंपनी आपण पाहतोय टीम जे जळव संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 29 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. आता हे तीन चेंडू मध्ये कशा धावा रचल्या जातील? या तीन चेंडू मध्ये जळव संघाचा डगआउट एकच बोलत असेल की कमीत कमी 7 ते 8 धावा याव्या आणि त्यासाठीच मात्र प्रयत्न करणार आहेत ते दोन फलंदाज. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, हवेमधून एका वेगेत अंदाज बदले सीमारेषे पार फरार होतोय. वैभवच्या बॅट मधून दमदार षटकार येतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. होय, जसं डगआउट आपण पाहतोय मॅनिफेस्ट करतोय तसंच मात्र वैभव मैदानाच्या आतमध्ये करत आलाय. आता दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आल्या डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय तसाच षटकार केसला. तर येणारे दोन बॉल खूप महत्वाचे टीम एम्पायर संघासाठी. इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट घेतली जाते, कॅच कंप्लीट केली जाते. यावेळी चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते फॉरवर्ड पॉइंट रिजन वरती. यावेळी फलंदाज बाद होतो, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये ऋषीला वारंवार पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये संधी मिळते. ऋषी जर्सी नंबर 19 जे जळप असंघाचा खेळाडू जो मात्र फिनिशरचा रूप धारण करतो प्रत्येक मॅच मध्ये. आता एक शेवटचा चेंडू तो फेस करणार आहे. हो, चांगला चेंडू हाताळला जातो. याच्यावरती आता धावचित होण्याची संधी आणि धावचित देखील होतोय. तसेच विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत यांचं देखील सहर्ष स्वागत आजच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये. त्यांचे चिरंजीव देखील आपण पाहतोय आज आवर्जून उपस्थित राहिलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान दिलं जात आहे टीम एम्पायर धायटी संघाला. जे जळव असंघाच्या माध्यमातून. चला विनंती करेल लगेच यायचे मैदानाच्या आतमध्ये. जळव संघ फिल्डिंग लावून घ्यायचे आणि यानंतर होणारी मॅच टॉस केला जाणार आहे जळव बी विरुद्ध खडकवाडी. यानंतर होणारी मॅच आहे जे जळव बी विरुद्ध टीम खडकवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस देखील केला जाणार आहे. टॉस का बॉस या मंचावरती.
चला मॅचला सुरुवात करूया, जास्त वेळ नका घेऊ, मॅचला सुरुवात करूयात. जळव बी विरुद्ध टीम खडकवाडी, टॉस केला जाईल, यायचे दोन्ही संघाचे कॅप्टन, लास्ट कॉल असणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचच्या आतमध्ये विजयासाठी हवे 3 ओव्हरच्या अखेरीस 36 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित सोमाळे, नॉन स्ट्रायकिंगला अक्षय पेंडारे. आता मात्र या दोन फलंदाजांना मात्र तंदुरुस्त फलंदाजी करावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती धर्मेंद्र पवार देखील तयार झाला. ओव्हर दी विकेट, धर्मेंद्र टू बॅटर, रोहित सोमाळे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते, स्क्वेअर लेग रिजन. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धाव्याचा कॉल असेल. या एक धावा, दोन धावा खूप महत्वाचे, पण त्यापेक्षा नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित सोमाळेला उभं करणं हे महत्वाचं असेल का, यासाठी आता प्रयत्न केले जातील. एक बॉल 2 धावा. रोहित सोमाळेच्या बॅटमधून आलाय, चेंडू हवेमध्ये, एका वेग येतो, यावेळी सीमारेषे पार देखील जातोय. यावेळी येतोय दमदार षटकार, रोहित सोमाळे सिग्नेचर शॉट सरळ सीमारेषे पार. कॅच कंप्लीट. यावेळी रोहित सोमाळेची विकेट मिळवली जाते, यासाठीच प्रयत्न केले जात होते. ऋषीला मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजन वरती तैनात केलं होतं. आजच्या दिवसामधील जळव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ऋषी जवळ पाहिलं जाणार आहे का, जरूर पाहिलं जाईल, कारण की तो इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय फलंदाजी देखील करतोय आणि मिड विकेट, डीप मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षण देखील करतोय, त्याच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील होत आहे. यावेळी ऋषीच्या माध्यमातून झेल पकडत असताना रोहित सोमाळेचा खेळ संपवला जातोय. म्हणजे आता 3 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. येणारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. फुलटॉस चेंडू परंतु वेगाने हाताळला होता. या दरम्यान आपण पाहतो इनफिल्ड वरती थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. फेकी देखील केले, 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतील. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीला देखील सुरुवात होईल, म्हणजे बक्षीस लागू असणाऱ्या फेरीने सुरुवात होणार आहे. याची देखील नोंद सर्व प्रेक्षक वर्गाने घ्यायची आणि थोड्याच वेळानंतर या स्पर्धेचा फायनलची मॅच देखील खेळवली जाईल. कालच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी करून आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ राजधानी 11 पाबळवाडी, तो देखील उपस्थित राहिलाय. कोण करेल राजधानी 11 पाबळवाडी संघासोबत 2 हात, हे देखील थोड्याच वेळामध्ये समजणार आहे. शेवटचा बॉल, धर्मा टू बॅटर सागर. फटका खेळला जातोय पुन्हा एकदा, थोडासा लेट फटका खेळला जातो, बॅट स्विंग थोडीशी लेट केली जाते. ऋषी येतो नॉस्टा की डेंजर झोन, यावेळी धर्मेंद्र कलेक्शन अतिशय लाजवाब. यावेळी आता सिंगल रनने मात्र ओव्हर संपते आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. टीम एम्पायर संघ
पहिला बॉल निर्धाव पद्धतीचा येतोय. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाहीये. पहिले 2 चेंडू पाहायला गेले तर संतोष पवार यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार प्रकारे फेकी केले जातात आणि या दरम्यान आपण पाहतोय 2 चेंडू फेकी करत असताना त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली जाते. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत, एंटर करतायत. चेंडू सरळ दिशेने घेऊन काढलाय. या दरम्यान धर्मा धावतोय. बॅकअप असेल वैभवचा, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. याच्यावरती दुसऱ्या धावेचा कॉस टाकिंग इन डेंजर झोन. कोण पोहोचतंय? दोघे देखील पोहोचले गेलेत आणि या दरम्यान 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 3 बॉल कंप्लीट आणि 13 वरती जाऊन पोहोचले. संतोष पवार यांची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये लाजवाब राहिले. यावेळी देखील पाहतोय आपण 4 बॉल हाताळले, त्यामध्ये 2 विकेट्स मिळवलेत आणि तदनंतर आपण पाहतोय या चेंडूवरती अलॉंग कार्पेट घेऊन काढला जातो. डीप मध्ये वैभव पवार तैनात असणार आहे. तो चेंडूवरती धावत जातो. एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या चेंडूमध्ये आपण पाहायला गेलं तर ओव्हर संपत असताना धावा मात्र 4 खर्च केलेत आणि 2 विकेट्स मिळवलेत. आता येणारी 1 ओव्हर आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. जो जिंकेल तो मात्र आपण पाहतोय सेमीसाठी पात्र ठरेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. वैभव पवार शेवटचे 5 चेंडू हाताळणार आहे. 21 धाव्यांची गरज आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका. पहिला बॉल धर्मेंद्रच्या दिशेने खेळून काढला जातो. यावरती 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंड वरती फेकी. कॉल चुकला म्हणण्यापेक्षा धर्मेंद्रचा थ्रो मात्र अतिशय अचूक ठिकाणी गेलाय असं बोलायलाही काही हरकत नाहीये. यावेळी आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि तदनंतर आपण पाहतोय 1 विकेट देखील धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या एका धाव्याने धावफलकावरती पाहायला गेले तर 16 धावा पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी येणारे 4 बॉल आणि 20 धाव्यांची गरज असेल. वैभव पवार यावेळी देखील पुन्हा एकदा धर्मेंद्र पवारला शोधलंय चेंडूने. 1च धाव येणार आहे. आता दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार नाहीये. चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो मध्ये वैभव जातोय आणि यावेळी 1 रन देखील कंप्लीट केले जाते. म्हणजेच आता पाहतोय आपण
खडकवाडी संघ आपण देखील तयार राहायचं यानंतर होणाऱ्या मॅच साठी फिल्डिंग करण्यासाठी खडकवाडी विरुद्ध टीम जळव बी संघ बॅटर देखील तयार ठेवायचे आहेत आणि खडकवाडी संघ आपली फिल्डिंग देखील तयार ठेवायची याची देखील नोंद घ्या. एक चेंडू शिल्लक असेल, अजून एक चेंडू शिल्लक आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. वैभव पवार टू बॅटर. बिग हिट काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरतून डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून सरळ 6 धाव्यांसाठी धमाका येतोय आणि या 6 धावा धावफलकावरती जोडल्या देखील जातील. मॅच विन होते टीम अर्थातच आपण पाहतोय जे जळव असंघ आणि आता जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. मॅच विजय झालेला संघ आपण पाहतोय जे जळव असंघ पराजयाला सामोरं जावं लागतंय टीम एम्पायर धायटी संघाला. चला विनंती करतो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने जाऊयात. वेलप्लेट टीम जळव असंघ. आता जळव ब संघावरती देखील सर्वांच्या नजरा असतील याची देखील नोंद घ्यायची आहे आणि जळव ब विरुद्ध टीम खडकवाडी संघ या दोन संघादरम्यान मॅच खेळवली जाते. एक टीम मैदानाच्या बाहेर लाईनअप नाही तर दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये लाईनअप ने एंटर करते. पाहायला गेलं तर दोन्ही संघ आपण पाहतोय शिस्तीनं क्रिकेट खेळत आले ती ओळख आहे. चेंडू जमा करायचे, पंचाजवळ चेंडू जमा करायचे याची देखील नोंद घ्या. तीन ओव्हरची मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आणि प्रत्येकी ओव्हरमध्ये 6 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. खडकवाडी टीम आणि जळव ब संघ जो संघ विजय होईल तो संघ डफळवाडी संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका कारण की या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. पारितोषिक वितरण सोहळा काही महत्वाचे मान सन्मान आजच्याच दिवसामध्ये आपणास पूर्ण करायचे त्याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सॅम असेल, नॉन स्ट्राइक एंडला अमित आहे. सुमित आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते आणि बॉलिंग मार्क वरती पाहायला गेलं तर सूरज तयार झालाय. स्पर्धा आपण पाहतोय पाटण तालुका टेनिस क्रिकेट अंतर्गत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 या हंगामाची 2025-26 हंगामाची पहिली स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस. फायनल डे आपण पाहतो. फायनल डे मधील एक महत्वाची मॅच जळव असंघ विरुद्ध टीम आपण पाहतोय खडकवाडी. टॉस विन झाली होती टीम खडकवाडी संघ. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट म्हणजे आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम जळव ब संघाला. जळव संघाची कामगिरी चांगली राहिली. आता जळव ब संघ कशी कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल मॅचच्या आतमध्ये. तर जाऊयात मॅचच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरतून सूरज